काही काही ठिकाणी असं काहीसं घडतं ज्याची आपल्या कधी कधी कल्पना नसतं आणि अशा ठिकाणी आपण जर चुकीच्या वेळी जाऊन पोचलो तर मग आपल्यासोबतही असं प्रकार घडतं जसं आपल्याच एका सबस्क्रायबरांसोबत रात्री गावाकडे जाताना घडलं होतं. वाटेत त्यांका असा काहीसा अनुभव गावला जो ऐकून तुम्ही चक्रावून जाशाल. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोक या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं सत्य अनुभव घेऊन इलेलो असं. तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते माका व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा, म्हणजे त्यावर मी अशी गोष्टी करेन. आणि हा चॅनल अजून सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. ह्यो अनुभव आपले सबस्क्रायबर ऋत्विक यांनी आपल्याक पाठवल्याने हा. नमस्कार. ह्यो अनुभव मी स्वतः घेतलं होतं. तर झाला असा होता, माझं संपूर्ण बालपण या गावाकडे गेला होता आणि मग त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी मुंबईत इलं होतं आणि कॉलेज वगैरे पूर्ण झाल्यावर मी एका ठिकाणी कामाकसुद्धा लागलेलो आहे. आम्ही एकूण 4 जण, मी, माझी एक छोटी बहीण आणि आई पप्पा. मी मुंबईत एका ठिकाणी भाड्यानं राहायचं आहे आणि आई पप्पा आणि माझी बहीण हे गावाच्या घराकडे राहायचे आणि अधूनमधून ते माझ्याकडे राहायलासुद्धा यायचे. तर ही सगळी घटना तेव्हा घडली जेव्हा माझ्या बहिणीचा नुकताच लगीन ठरला होता. ती साधारण तेव्हा 26 वर्षांची होती आणि गावाकडचंच एक मुलगं तिच्यासाठी पसंत पडलं होतं आणि सगळा काही जुळा नेलेला, ज्यामुळे माझ्या घरच्यांनी म्हटल्याने की आपण लगीन लावून टाकूया. आणि म्हणूनच माझ्या बहिणीचा गावाकडे लगीन होता. आई पप्पा आधीच गावाकडे गेले होते आणि सगळे लग्नाच्या तयारीक लागलेले, पण मी नवीनच कामाक लागलेलो असल्यामुळे माका लय दिवस काही सुट्टी मिळणार नाही होती. म्हणून मी त्यांना म्हणालोय की मी लग्नाच्या आधी 1-2 दिवस येईन, तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करा. ठरल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित पार पडत होता आणि अखेरीस तो दिवस इलो. मी गावाकडे जाऊक निघालोय. रेल्वेची मी तिकीट काढलेलं आहे, पण त्या दिवशी नेमकी ती लेट झाली आणि गावात पोहोचापर्यंत संध्याकाळचे 7:30-8 वाजतिले आणि माझ्या गावाकडे जाऊची एस टी तर संध्याकाळी 6ची शेवटची होती, ज्यामुळे ती एस टी तर चुकली. पण खयची तरी रिक्षा नाहीतर काहीतरी गावातच अशा आशेन मी आपलं एस टी स्टँडकडे गेलो आहे आणि वाट बघूक लागलो आहे की कोण गावता काय. रिक्षावाले तर होते, पण ते हवाच्या सव्वा रेट सांगाक लागले. म्हणून मी म्हटलं की एवढा लांब तर माझं गाव नाही, तैसून चलत जरी गेला तरी अर्धो-पाऊण तास लागणार होतं. आणि मी तसं एकदम सिडच, माझ्याकडे फक्त मागे बॅग होती, त्यामुळे मी म्हटलं की चलत जाऊया आणि वाटेत जर एखाद दुसरं स्कूटरवालो गावलो तर हात दाखव गावात. माका तशी लहानपणापासून सवयच होती, कोणाको हात दाखवून मी गावाकडे तेव्हा जायचं आहे. तर तेव्हासुद्धा असाच झाला. मी पायी पायीच घराकडे जाऊक निघालो आहे. तरी तेव्हा रात्रीचे 8:15 वगैरे झाले असतील. 9-9:15पर्यंत मी घराकडे जाऊन पोचान असं काहीसं माझं अंदाज होतं. पहिले रस्त्यावर लाईटी होते, पण जसं मुख्य रस्ता सोडून मी आतल्या रस्त्याक लागलो आहे तसे रस्त्यावरचे लाईटी बंद झाले, म्हणजे ते लाईटीचे पोलत नाही होते, ज्यामुळे मी मोबाईलची टॉर्च ऑन केलं आहे आणि त्याच प्रकाशान आपलं चलत होतं आहे. याआधी मी बऱ्याचदा चलत गेलेलो आहे, पण इतकं उशीर कधी माका झालो नाही होतं. 7-7:30पर्यंत मी 1-2दा आपलं गेलं होतं आहे, पण तो रस्ता एकदम सरळ, जास्त काही वळाचं बेळाचं नाही होता, त्यामुळे मस्त मी आपली गाणी लावून त्या रस्त्यानं चालला होतं आहे. बघता बघता 5-10 मिनटं माझी उलटण गेली, पण वाटेत तशी काहीची गाडी गावाक नाही. माका आपल्या वाटलेला की एखाद दुसरं मोटरसायकलवालो गावात, पण वाट बघितल्या की कोण गावत नाही असतलो प्रकार. म्हणून मी आपलं चलतच होतं आहे. चलता चलता बऱ्यापैकी अंतर माझा पार झाला. 8:30-9:15 होई दिले होते आणि थैसून घर आता जास्त लांब नाही होतं. पण त्या दिवशी काय माझ्यासोबत घडलं काय माहिती. असा वाटा की मी फिरान एकाच ठिकाणी येतोय. रात्रीची वेळ असल्यामुळे आजूबाजूचा परिसर काय नीट दिसेना, ज्यामुळे माका पहिल्यांदा वाटलं की रात्र असल्यामुळे माका कळत नाही
म्हणून मी एवढं काय लक्ष देऊक नाही. बरं नेमकं तेव्हा मोबाईल होतो, पण नेट काय चला नाही, नाहीतर मी गुगल मॅपवर टाकून बघितलं असतंय. माझ्याकडे पुढे चलत राहण्याशिवाय अजून काय उपाय नाही होतो. त्यामुळे मी आपलं पुढे पुढे चलावतोय. जवळजवळ 9 वाजतील. इतक्यात गाव लागाक होया होता. बरं तो रस्तो एकदम डांबरी आणि एकदम सरळ, चुकण्याचा तर काय प्रश्न नाही. पण तरी देखील गाव काय लागा नाही. मी म्हटलंय की काय नेमका झाला. मी हळूहळू चलत इले म्हणून उशीर लागता की काय, कारण धमाकाव झालेला. माका वाटलं की कदाचित स्पीड कमी असल्यामुळे जास्त वेळ लागता, असं आपलं काहीसं विचार माझ्या डोक्यात इलो. आणि त्यानंतर अचानक माका त्या संपूर्ण अंधारी भागात मागसून प्रकाश येताना दिसलो. पिवळ्या रंगाचा तो प्रकाश बघून मी पटकन मागे वळालोय, तर एक गाडी माझ्या दिशेने येत होती. पण तेव्हा माझं असं झालं की आता तर पूर्ण रस्तो मी चलत इलोय. आता जेमतेम 1-2 मिनिटाचं अंतर बाकी असत, मग उगाच आणि एका कशाक थांबवा. म्हणून मी म्हटलं की मरांदे एका जाऊ दे. जशी ती गाडी जवळ येतं तसं माका दिसलं की तो एक टेम्पो होतो. मी काय त्याका हात दाखवूक नाही, पण जसं तो टेम्पो माझ्या बाजूक येतं तसं तो आपणच थांबलो. त्यामुळे मी आपलं थांबान त्याच्याकडे बघूक लागलोय. जास्त मोठो काय तो टेम्पो नाही होतो. 3 चाकाचे छोटे टेम्पो यायचे ते तर तुमका माहिती असतीलच, तसं काहीसं तो टेम्पो होतो. तर जसं तो थंय थांबता तसं तो टेम्पोवालो माणूस माका विचारूक लागलो की काय रे, एवढ्या रातचो खंय चल्लं. तेव्हा मी तेंका म्हणालोय, हो काका, मी माझ्या गावाकडे चाललोय. त्या रस्त्यान पुढे गेल्यावर एकच गाव होतं. त्यामुळे तो टेम्पोवालो म्हणालो, अरे मी पण थंयच चाललोय, चल बस मी तुका सोडतोय. मी म्हटलं की आता अनायसे आमच्याच गावातलो टेम्पो हा, तर मग उगाच चलत कशाक जावा. आणि आधीच खूप धमाकाव झालेला. जवळजवळ अर्ध-पाऊण तास मी चलतच इलं होतंय. त्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे, असं म्हणत मी दार उघडलोय आणि त्याच्यासोबतच एका सीटवरच बाजूक जागा करून मी बसलोय आणि दार लावून घेतलंय. मग त्याने तो टेम्पो पुढे चलवूक घेतल्यान तसं मी तेंका म्हणालोय, अहो गाव आता जवळ इला असतला ना, किती अंतरा, किती वेळ लागात. त्याच्यावर त्याने माका जा काय उत्तर दिल्यान ता ऐकन माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. तो माका म्हणालो, अरे गाव अजून लय लांबा, आता तर मेन रोड सोडून आपण आत इलव, जवळजवळ 10-15 मिनटं लागतली. ता ऐकन मी चक्रावलंय. असं होणं कसं काय शक्य. मी जवळजवळ पाऊण तास सरळ चलत इलंय. त्या क्षणी मी पूर्ण हादरलं होतंय. काय घडता ताच कळा नाही. तरीसुद्धा मी हिम्मत करून त्या टेम्पोवाल्याक म्हणालोय, अहो काका, मस्करी करतास ना, मी आता जवळजवळ पाऊण तास सरळ चलत इलंय, गाव जवळच असतलो. पण त्यावर तो टेम्पोवालो म्हणालो, अरे मी कशाक खोटा बोलान, चल तुका आता कळातच. माका अजूनही तेव्हा खरा वाटत नाही होता. गावची माणसं थोडी मजा मस्ती करणारी असतातच, म्हणून तेव्हा माका असाच वाटा की अजूनही काका माका फसवूक बघतात. पण जसे ते थंयसून पुढे चलाक लागले तसे माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले. कारण जवळजवळ 5 मिनटं उलटून गेली तरी देखील गाव काय लागा नाही आणि रस्तो काय संपा नाही. तेव्हा मात्र माका सरसरांग घाम फुटलो. कारण हे काका जा बोलत होते तर खरा होतं. गाव तर अजून लय लांबा आणि तुम्ही म्हणशाल की हडेतडे वळण चुकला असत, पण तो एकदम सरळ रस्तो, जास्त काय वळणा नाही, छोटी छोटी वळणं, पण आतमध्ये काही वळाचाच नाही होता. सरळ रस्त्यान पुढे चलत जाऊचा होता. पण तरी देखील माझ्यासोबत ह्या असं सगळं घडलेलं. आणि जेव्हा ह्या सगळं आपल्यासोबत घडतं तेव्हा माणूस पूर्णपणे सुन्न पडतं, ते का काय सुधरत नाही. त्यावेळीसुद्धा असाच माझ्यासोबत झाला होता. माका काय बोलायचं, काय विचार करूचो त्याच कळा नाही. मी शांत बसान होतोय एकाच आशेवर की बरा झालं हे काका गावले, आता हे माका कसे तरी गावाकडे घेऊन जातीलच. पण माका ह्या माहिती नाही होतं की पुढे जाऊन माझ्यासोबत असो काय प्रकार घडणार होतो ज्याचं मी कधी स्वप्नात देखील विचार करूक नाही. जवळजवळ पुढची 15 मिनटं तो टेम्पो आलो, माका सरळ पुढे घेऊन इलो. पण गाव काय दिसला नाही ना. तिने टेम्पो थांबवल्यान घड्याळात बघितलं तर 9:30 वाजून गेले. तेव्हा तर माझी अजूनच फाटली. मी परत काकांका म्हणालोय, हो काका, अजून किती लांबा, इतक्यात पोचा का होतो आपण. त्यावर ते काका जा काय बोलले तर ऐकन माझे हातपाय थरथर कापाक लागले. त्यांनी परत तोच डायलॉग मारल्याने,
अरे इतक्यात खंय, आताच तर आपण आत वळलो, अजून 10-15 मिनटां लागतली. तेव्हाच म्हाका कळान चुकलं की नक्कीच काहीतरी गडबड हा आणि ह्या जा काय घडता ता बरोबर नाही हा. म्हाका लवकरात लवकर टेम्पोसून खाली उतराक होया. म्हणून मी कसलोच विचार न करता काकांका म्हणालोय, काका टेम्पो थांबवा, म्हाका उतराचा, मी चलत जाईन पुढे. पण ते काय ऐकाक तयार नाही. ते म्हणाक लागले, आता हे उतारलं तर तुका पुढचो रस्तो गावाचो नाही, नवीन दिसतं, तुका माहीत नाही वाटतं, ह्या रस्त्यान जो येता तेका पुढचो रस्तो कधीच गावत नाही. तू माझ्यासोबतच थांब, मी तुका गावाकडे सुखरूप नेतोय. हय उतारलं तर फसतलं. माका तेव्हा काय करूचा सुधरतच नाही होतं. पण एक गोष्ट मात्र मनासारखी चलत होती की ह्या टेम्पोसून आधी कसं तरी उतार, टेम्पोत बसा नको. म्हणून मी त्यांका म्हणालोय, माका काय गरज नाही, माका उतरवा हय, तुम्ही टेम्पो थांबवा आधी, असा म्हणान मीच त्यांचो तो ब्रेक दाबलोय आणि त्या टेम्पोक जाग्यार थांबवलंय. जसं टेम्पो थांबता तसं कसलोच विचार न करता मी दार उघडून खाली उतारलोय आणि दार लावून घेतलंय. त्यानंतर तो टेम्पोला थंयच उभं होतं आणि माझ्याकडे एकटक बघत होतं. मी तेव्हा कायच बोलाक नाही, मी सरळ पुढे चलाक लागलोय. मी पुढे चलाक लागलेल्याचं बघून तो टेम्पो आलो, पुढे न येता जागीच थांबान रावलो. काय तो करता असं कशाक वागता काय कळत नाही होतं. पण मी आपलं पुढे चलत चलत टेम्पोपासून लांबपर्यंत इलोय, तरीसुद्धा तो टेम्पोला थंय थांबा नव्हतो. काय करी देवाकच माहिती. आणि बघता बघता मी इतको पुढे इले की तो आता माका मागचो टेम्पो आलो काय दिसानाय आणि सगळं काळोख परत पसारलो. पण ह्या घडलेल्या प्रकारान मी इतको घाबरलोय की माका मग काय सुधारलं नाही. फोन का रेंज तर होती म्हणून मी पटकन माझ्या पप्पांका फोन लावलोय. त्यांका म्हणालोय की असं असं प्रकार हा, मी उतारलोय आणि रस्त्यान चलत येतोय. तेव्हा पप्पांकडे काय गाडी बिडी नाही होती, नाहीतर तेच माका घेऊ केले असते. पण जेव्हा त्यांका कळाला की मी रातचो त्या रस्त्यान चलत येतोय तेव्हाच ते माका पटकन काहीतरी बोलले. पण ते रेंज कमी असल्यामुळे त्यांचा आवाज अडकाक लागलो. काय बोलले तर माका कळालं नाही आणि अचानक तो फोन बंद झालो. पण मी म्हटलंय की आता काय होईता होय, आपण चलतच पुढे जाऊया, कधी ना कधी गाव गावातच, अशा आशेन मी चलाक लागलोय. ह्या वेळेक मी चलण्याचं वेग वाढवलेलं आहे, कारण माका कायव करून घर कसं तरी गाठूचा होता. आणि त्यानंतर पुढे गेल्यावर माका जो काय प्रकार दिसलो तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. चलता चलता जसं मी पुढे जातोय तशी माका एक गाडी रस्त्याच्या कडेक लागलेली दिसली. जसं मी थंय जाऊन पोचलोय तेव्हा मी मोबाईलची टॉर्च त्या गाडीवर फिरवलंय. तो एक टेम्पो होतो निळ्या रंगाचं आणि तो दिसाक अगदी हुबेहूब तसंच जसं काही वेळापूर्वी त्या टेम्पो चालकासोबत मी पुढे इलं होतं. हा बघून माझ्या अंगार काटोच इलो. माका कळा नाही की हो काय प्रकार हा. आणि तो टेम्पो एका बाजूच्या मोठ्या झाडाक जाऊन आदळलेलो आणि संपूर्ण त्याचा पुढचा भाग चकाचूर झालेलो आणि असा वाटा की हो नुकतंच जाऊन ठोकलो हा, काची बिची रस्त्यावर पडले होते. तो भीषण अपघात बघून मी परत हादरलोय. आता ह्यो काय प्रकार नवीन, कोण ठोकला, माणूस तर कोण दिसेना. आधीच माझ्यासोबत ते सगळे प्रकार घडले होते आणि आता ह्या सगळा बघून माझ्यात ते काय थांबाची हिंमत रावाक नाही. मी आपलं थैसून थरथरत पुढे निघाक लागलोय आणि जसं मी पुढे जातोय तितक्या समोरसून एक मोटरसायकल येताना दिसली. त्या मोटरसायकल का बघून थोडं माझ्या जीवात जीविलो. त्या मोटरसायकलवाल्यान जेव्हा माका रस्त्यान चलताना बघितल्यान तेव्हा तो हॉर्न वाजवूक लागलो. ता बघून मी म्हटलं कोणतरी ओळखीचं दिसतं. बघता बघता त्यांनी बाजूक मोटरसायकल थांबवल्यान तो गावातलंच कोणतरी एक माणूस होतो, जेका मी जास्त ओळखायचं नाही, पण तेका माझ्या पप्पांनी पाठवल्याने होता. तो माणूस म्हणाक लागलो, अरे तुझ्या पप्पांचं फोन इलेलो, अर्ध्या वाटेत काहीतरी असं म्हणून तुका घेऊ केलं होतं. ता बघून थोडं माझ्या जीवात जीविलो. तसं मी तेका म्हणालोय, अरे हय तो टेम्पो बघ कोणचं ठोकलो हा, आताच अपघात झालो वाटतं. तसं तो म्हणालो खयचो टेम्पो. आणि जसं मी तेव्हा मागे वळान तेका दाखवतोय की हय तो बघ झाडाक ठोकलो, तर माका समोर तो टेम्पोत दिसाक राजी नाही. तेव्हा तर माका जबरदस्त धक्कोच बसलो. आता काही क्षणापूर्वी मागच्या झाडाक तो टेम्पो ठोकलेलो आणि जसं ह्या सगळा संभाषण आमचं होता तवसर तो थैसून नाहीसो झालो. त्यानंतर मात्र माझी काय बोलायची हिंमतच रावली नाही. मी सरळ त्याच्या बाईकवर बसलोय आणि तो माका कसो तरी गावाकडे घेऊन इलो आणि माका घराकडे आणून सुपूर्त केल्यान. जसं मी घराकडे येतोय आई पप्पांका बघतोय
तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यातच पाणी येलं, कारण ह्यो जो काय प्रकार होतो तो इतको डेंजर होतो की माझा काय बरा वाईट झाला असता. पण देवासारखं तो माणूस इलो. पप्पांनी फोन करून सांगितल्याने पण तो लगेचच निघालो. ते का योग जरी उशीर झालो असतो तरी माझ्यासोबत ते काय घडलं असतं याचा विचार देखील मी करू शकत नाही. मग घराकडे येताच मी हे सगळं प्रकार घरच्यांका सांगितलं. जेव्हा घरच्यांनी माझ्याकडसून ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा तर त्यांचे डोळे उघडेच पडले आणि लगेचच आईन माझ्यावरसून काय तर वळून बाहेर फेकून दिल्यान आणि लगेचच अंघोळीक पाठवल्यान. मी लगेच अंघोळ वगैरे केलंय, थोडं फ्रेश झालंय. मग पप्पांनी माका देवघरात नेल्याने थंयचो देवाचो अंगारो होतो तो डोक्याक लावल्याने, गंगाजल होता तो अंगार शिंपडल्याने आणि असा बराच काय काय केल्याने. आणि त्यानंतर आई पप्पांनी माका एक गोष्ट सांगितल्याने. ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी हैत्याच गावच्या एका वळणाच्या रस्त्यात एक टेम्पो आलो, दारूच्या नशेत होतं आणि त्याचं गाडीवरसून ताबो सुटलो आणि तो एका झाडाक जाऊन आदळलो आणि संपूर्ण त्या गाडीच्या काची त्याच्या शरीरात घुसले, डोळ्या बिळ्यात आरपार गेले, ज्यामुळे त्याचं जागीच मृत्यू झालो. पण ह्याआधी तो टेम्पो आलो असं कोणाकच दिसाक नाही. माकाच कसो काय तो दिसलो त्या देवाकच माहिती. कदाचित त्या दिवशी अमावस्या देखील होती. आणि हे असे प्रकार वेळा काळानुसार घडतात. सगळा काही जुळा निला तर असा काहीसा अनुभव गावता. त्या दिवशी माझी वेळ येली होती म्हणून ह्यो सगळं प्रकार माका दिसलो. पण नशिबान त्यांनी माका जास्त काय त्रास देऊक नाही. किंबहुना माका काय त्रास होऊच्या आधीच देवान माका वाचवल्यान आणि तो देवासारखो माणूस माका थंय नेऊ केलो. नाहीतर काय झाला असता याचा विचार देखील माका करवत नाही. पण त्यानंतर आई पप्पांनी 2-3 दिवस माझ्यावरसून काय काय केल्याने एका माणसाकडे नेल्याने होता, जेणेकरून पुढे काय त्रास होता नाही. कारण माका त्याच दिवशी रात्री तापसुद्धा भरलो होतो. 2 दिवस माका बराच वाटा नाही. पण खूप काय काय केल्यानंतर माका बरा वाटला. कदाचित थंयचा माका काहीतरी लागलेला ज्यामुळे त्या सगळं उतरवचाव लागला. पण जास्त काय त्रास झालो नाही. 2-3 दिवसांत माका बरा वाटला आणि मग लगेचच लग्नसुद्धा होतं. तर लग्न कार्यसुद्धा एकदम व्यवस्थित पार पडलं आणि मग मी आपलं परत मुंबईक निघान गेलोय. पण देवाच्या कृपेन पुढे माका कसलो त्रास झालो नाही. पण हे अपघाती मृत्यू झालेली माणसं असतात, त्यांचे आत्मे त्या ठिकाणी भटकत असतात. आणि माझ्यासोबत तर इतकं भयंकर प्रकार घडलो की अक्षरशः मी त्याच्या टेम्पोत बसलोय. तो टेम्पो घेऊन माका 10 मिनटं चलयतिलो. आता ह्या कसा घडला की तो माझं सगळं भास होतो त्या नाही माहिती. पण असे हे गोष्टी जोपर्यंत एखादो माणूस अनुभवत नाही तोपर्यंत ते काय खरंच वाटू शकत नाही. बऱ्याच जणांका मी ही गोष्ट सांगितलं पण कोणाक खरा वाटत नाही होता. सगळे म्हणक लागले की असं कसं शक्य. तुमच्यापैकी बऱ्याच जणांका वाटत की असा कसा शक्य. पण त्यांका सगळ्यांका एकच उत्तर माका देऊचा की जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत खरा वाटाक शकत नाही. मी तेव्हा हे अनुभव घेतलाय म्हणून मी तुमका या सगळं सांगितलंय. हे प्रकार असे असतात जे कधीतरीच कोणासोबत घडतात, पण ज्याच्यासोबत हे घडतात ते का मात्र चांगलं देव आठवता. म्हणून कधी पण आपल्या ग्रामदैवतेची, कुलदैवतेची प्रार्थना करायची. कारण ती जर आपल्या साथीक नसत तर अशा घटनेपासून वाचणं खूप कठीण असतं. मी लहानपणापासून गावच्या मंदिरात ये जा करायचं आहे. आई वडिलांसोबत नेहमी पूजेबिजेक जायचं आहे, मनोभावी भक्ती करायचं आहे आणि त्याचाच माका फळ तेव्हा मिळाला होता. मी त्या संकटातून वाचलेलं आहे. मंडळी, आज पुरता एवढाच. तर असं काहीसं होतं आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलं त्यांचं ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर या व्हिडिओक आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.